आपल्या शेतकऱ्याची माती ही आहे आपल्या शेतकऱ्याची माती. त्या मातीपासून आपण काय काय करू शकतो, त्या मातीचा काय काय उपयोग होऊ शकतो, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रे भाऊ. आणि हो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा बरं का. आणि ह्या व्हिडिओवरती सर्वांची लाईक जास्त द्या, जेणेकरून आणखीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा तुमचे लाईक महत्वपूर्ण आहे. कम से कम 50-60 तरी लाईक तरी आल्या पाहिजेत, किंवा 200 ते 300 लाईकची मी अपेक्षा करतो. एवढी पण मी अपेक्षा करत, थोडा मस्करी करतो. आपला एका मुद्द्याकडे वळूया. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. भावांनो, अरे आपल्या शेतामध्ये एखाद्या दिवशी आपण थोडासा कधी पाणी शिपलं तर किती सुगंध मस्त येतो रे मातीतून. किती भारी सुगंध येत असतो मातीतून. असं वाटतंय की यार त्या मातीला आपण खातच राहावं. एवढं आपल्याला ती माती आवडते. भगवंत श्रीकृष्णाने जेव्हा त्यांच्या आईसोबत गेल्यानंतर जेव्हा ते यमुना काठी बसलेले होते, लहान होते ते, पृथ्वीवरती जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा पृथ्वी मातेने त्यांना प्रणाम केले. तर त्या म्हणाल्या, प्रभू माझ्याकडे तुमच्यासाठी काही देण्यासाठी नाहीये, शिवाय माझ्याकडे हे दगड आणि माती आहे. मग भगवंत श्रीकृष्ण काय म्हणाले, हे पृथ्वी माते, ही तुझ्याकडे जे माती जे दगड आहे त्या माती दगडाला मी निवेद्य म्हणून स्वीकार करतो. मग काय, यशोदा माता जेव्हा नदीवरून आल्या, कृष्णापाशी आल्या, भगवंत श्रीकृष्णापाशी आल्या. मग प्रभूंना माता विनंती करू लागल्या, काना तू माती खाल्ली वाटतयस. नाही, मी माती नाही खाल्ली, अशी भगवान श्रीकृष्ण यांनी मातेला सांगितलं, म्हणजे खोटं बोलले. मग मातेने जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं तोंड बघितलं, आपण कसं लहान बाळाचं तोंड बघतो माती खाल्ल्यानंतर, लहान बाळ कसं सुरुवातीला मातीकडे आकर्षण होतं, आपण माती खाऊनी म्हणून त्याच्याकडे वेळोवेळी लक्ष देतो, पण तरी तो ऐकतो का, खातच असतो माती लहानपणापासून. मी पण खाल्लेली बरं का माती यार. त्या मातीमध्ये सुगंध दडलेला असतो आपल्या शेतकऱ्याचा आणि जे कोणी कष्टकरी आहेत त्याचा. मग भावांनो, जेव्हा भगवान श्रीकृष्णाकडे मातेने बघितलं तर त्यांच्या मुखी अख्खं ब्रह्मांड दिसलं. खरं आहे, मी खोटं बोलत नाही. शास्त्रानुसार जे पुराणामध्ये आढळले ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय भावांनो. माझा काही कोणाचा हेतू मन दुखवण्याचा नाही. काही लोकांचं असं म्हणणं असेल की हा अंधश्रद्धेवर फार विश्वास ठेवतो. भावांनो, माझी भक्ती तेवढीच आहे की मी देवाला मानतोय. हो, मी मानतोय. पण आता एक सोडा, हे उदाहरण झालं. आता मातीपासून आपण काय काय करू शकतो. कागदावरती चित्र तयार करू शकतो, मातीपासून बैल तयार करू शकतो, मातीपासून गाडगी घडू शकतो, त्या मातीपासून आपण बरंच काही करू शकतोय भाऊ. एक चित्रपट ऐकला का तुम्ही, गांधी म्हणून एक साऊथ चित्रपट होता, त्याच्यामध्ये नंदमुरी बालकृष्ण का कोणीतरी एक ऍक्टर आहे, त्या ऍक्टरनी काम केलेलं आहे. तो ऍक्टर दुसऱ्या देशी असतो, म्हणजे कुठं मायदेशीनी दुसऱ्या प्रांतात असतो, म्हणजे कुठं लंडनला. तर तो काय म्हणतो, जे आपल्या देशातले लोक असते त्याला भेटायला जातात, तो म्हणतो मला आपल्या देशातली माती आणून दे. मग त्याचे नौकर जे असतात ते एकमेकांना फोन करतात, रे आमचा मालक आहे तो माती आणायचं सांगतो रे, एक काम कर म्हणे,
तो एक काळ तो त्याचा नौकर काय म्हणतो, आता मी स्टोरी पण सांगतो चित्रपटामधलं. तोचा नौकर काय म्हणतोय की एक काम कर, जिथं कुठं माती दिसेल ना तर ती माती आणून दे. म्हणणं ना, लोकांना आपल्या मातीची पारख असती. तर तो काय म्हणतो, ही माती आहे का? तर त्याने आपल्या देशातली माती दाखवली, शेतातली. तो काय म्हणतो, ही बघ आमच्या हिंदुस्थानाची माती, आमच्या भारताची माती आणि तुमच्या देशाची माती. आमच्या भारताच्या मातीमध्ये आमच्या भारतीयांचं प्रेम दडलेलं आहे आणि आमच्या मातीमध्ये पृथ्वी मातेचं जे रूप आहे ते हा मातीमध्ये आहे, असं तो नंदमुरी बालकृष्ण म्हणतोय. मग बघा भावांनो, किती उपयोगी पडते माती. तुम्हाला माहितीये का, आपला शेतकरी जेव्हा शेतात काम करायला लागला ना, तर मातीचा एक तरी टिपका त्याच्या कपाळाला राहतोच. खानदेश त्या भागामध्ये एखादा शेतकरी मातीची पूजा करतोय भावांनो मनापासून. आणि हो, काही महिला मंडळ असतात ना, त्या माती पूजेसाठी आणतात. आता दुर्गा घट असेल, गणपती उत्सव असेल, तर मातीचं जे साधन आहे, शहरात कधी नाही माती भेटली तर लोक माती विकत घेतात. हे बघा, मग एवढी काळ्या मातीची ताकद असते. मग काही लोकांना मातीचं महत्व समजत नाही. ते म्हणते, हे काय तुम्ही रे मातीमध्ये बसतात, ह्या मातीमध्ये तुम्ही काम करतात, शहरात या ना कामाला. मग भावांनो, ज्या मातीसाठी तुम्ही शहरामध्ये धडपड करतात माती विकत घेण्यासाठी, मग त्या मातीवरती कष्ट करायला तुम्हाला काय होतंय हे मला तुम्ही सांगा ना. किती माती उपयोगी पडते रे भाऊ. मी जेव्हा लहान होतो ना, त्या मातीचा मी चिखल घ्यायचो, त्या मातीच्या चिखलापासून मी चेंडू तयार करायचो गोल गोल, आणि छोट्या छोट्या गोट्या तयार करायचो. असा असा हातावरती माती घ्यायचो, असा घोसाळायचो, बरोबर गोल आकाराची माती तो गोटी तयार व्हायची किंवा मोठा चेंडू तयार व्हायचा. इतका जड भरायचा तो चेंडू, इतका जड व्हायचा की त्याला मापच नाही. असं वाटायचं की मी 2-3 किलोचा गोळाचा आणला काय करून. ते लोक गोळा फेकत नसते का, भाला फेक का गोळा फेक तुम्ही म्हणतात त्याला, त्या गोळ्यासारखा तिचा आकार दिसत होता मोठा. बघ मग, त्या मातीपासून लोक बैल तयार करतात ना, त्या मातीचे बैल लोक पूजेसाठी घेऊन जातात पोळ्याच्या दिवशी, शहरात असो खेड्यात असो. पण आमचे शेतकरी हातानच बैल तयार करतात. संत गोरा कुंभार ते संत ज्ञानेश्वर पासून हे सर्व जेवढे संत मंडळी आहे, तेवढ्यांनी आपल्या मातीवरती खूप प्रेम केलेलं आहे आणि मातीला महत्व जास्तीत जास्त दिलेलं आहे. बघा मग किती ताकद आहे या मातीपासून. दुसरं काही नाही भावांनो, ह्या मातीपासून आपण चित्र घडवतो ना, एकदम सुरेख चित्र दिसतं त्या मातीपासून. आणि त्या काळ्या मातीवरती ना, इतकं बीज टाकलं तुम्ही तर ते बीज जे शेतातलं जे पीक असतं ते मग काळ्या मातीवरती शोभून दिसतं एकदम. ते पण हिरव्या पृथ्वीसारखं, हे हिरव्या नटीसारखं. मग बघा काय काय मातीचे उपयोग होऊ शकते. मी परत सांगतो, मातीचा उपयोग गाडगं घडवण्यासाठी, जे चिखलाचा बैल आहे ते तयार करण्यासाठी, शहरात तुम्ही जे झाडं लावता कुंडीमध्ये, ते कुंडीत टाकण्यासाठी माती उपयोगी पडते. आणि बरंच काही ह्या मातीचा उपयोग आहे. कळलं का? आता समजलं ना मातीचं महत्व. तोडक्या मोडक्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भाऊ. माझा शब्द माग पुढे होतो, पण तरी सर्वांनी हा व्हिडिओ मनापासून ऐका बर का. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. बाय, राम राम, जय जवान जय किसान जय पृथ्वी माता.